आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी एक शासकीय मीटिंग झालेली आहे। तरी आनंद वाटतो की ऐतिहासिक बदल काहीतरी होतो आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये। ऐतिहासिक बदल हा होतो आहे, आदिशक्ती मुक्ताबाईचं रिंगण महाराष्ट्रातून पहिल्यांदा त्या 350 वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी होतं आहे। आणि त्या सर्व जालनेकरांच्या वतीने, सर्व महाराज लोकांच्या वतीने या ठिकाणी 5 जुलै 2026 या रोजी आदिशक्ती मुक्ताबाईचं JS कॉलेजला भव्य दिव्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिंगण सोहळा होणार आहे। त्याच पद्धतीने 100 ते 150 पखवाजे या ठिकाणी येणार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी हजारो टाळकरी येणार आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी महिला तुळशी डोक्यावर घेऊन आपल्या जालना जिल्ह्यातून तेही या ठिकाणी येणार आहे। म्हणून आपल्या जालना जिल्हाकरांना आतुरतेने मी विनंती करतो, सर्वांना, राजकीय सर्व अधिकारी पदाधिकारी, शासनाचे आमदार खासदार सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण त्या दिवशी रविवार आहे म्हणून सर्व रविवाराच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सुट्टी काढून आपण JS कॉलेजला भव्य दिव्य रिंगण पाहण्यासाठी व त्यामध्ये सामील होण्यासाठी आपल्या जालनेकरांना नक्की या। आणि त्याच पद्धतीने आमच्या समवेत कार्य करणारे जे रविचंद्र खर्डेकर दादा आहेत, मी त्यांना विनंती करतो याबद्दल तुम्ही 2 शब्द बोला रिंगणाबद्दल। आदिशक्ती मुक्ताबाई की जय। मित्रांनो, वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मानाचे स्थान असलेल्या 7 दिंड्यापैकी एक दिंडीमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी ही जालना शहरातून जाते, जालना जिल्ह्यातून जाते। आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्या दिंड्या मार्गक्रमण करत असतात तर सगळ्यात जास्त मार्गक्रमण करणारी ही आदिशक्ती मुक्ताबाईची दिंडी आहे। आणि महाराजांनी जसं सांगितलं की आदिशक्ती मुक्ताबाईचं रिंगण या परतीच्या आणि जाणाऱ्या प्रवासामध्ये पहिल्यांदा हे जालना शहरामध्ये होणार आहे। आज दिनांक 15 जून 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक छोटेखानी मीटिंग पार पडली। आणि भैयासाहेब रवींद्रजी पाटील मुक्ताईनगर संस्थानचे अध्यक्ष, मान्य तहसीलदार, अधिकारी वर्ग, सर्वच शासकीय कर्मचारी अधिकारी या मीटिंगला इथं उपस्थित होते। आणि अतिशय चांगला प्रतिसाद हा शासनाकडून मिळालेला आहे, जालना जिल्हा प्रशासनाकडून मिळालेला आहे। आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे की जालना जिल्ह्यामध्ये JS कॉलेज महाविद्यालय येथे या रिंगण सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी ही मीटिंग आयोजित करण्यात येत आहे। तर नक्कीच ही रिंगण सोहळा यशस्वी व्हावं, आपण यावं आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा हा सुख सोहळा आपण इथं पाहावं अशी मी आपणास विनंती करतो। आदिशक्ती मुक्ताबाई की जय।